नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल आपण येडेश्वरी देवी ट्रस्टच्या संदर्भात ज्या कोणी माजी पदाधिकाऱ्यानं धर्मदाय कार्यालयात तक्रार केली आहे त्याबद्दलचं व्हिडिओ केला होता. त्यावर मग सध्या येडेश्वरी देवी ट्रस्टमध्ये सक्रिय असलेल्या समाधान बेद्रे यांनी मंदिराची बाजू मांडली आहे. तर ग्रामस्थात येडेश्वरी मंदिर ट्रस्टबद्दल अविश्वासच आहे असं अनेकांनी या व्हिडिओनंतर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. एकंदरीत हे जे काही आहे ते सुरूच राहील असंच दिसतंय. तर जिल्ह्यात अधिकारी कार्यालयानं म्हणजे महसूल यंत्रणेनं जे 150 दिवसात ई-गव्हर्नन्सचं काम केलं त्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांचा मुख्यमंत्र्यांनी परवा गौरव केलेला आहे. आणि काल IPLचा थरार सुरू झाला. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात झाला. तिसऱ्या वेळी मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विविध कार्यक्रम जाहीर केलेले आहे. त्यातच ठराविक दिवसात ठराविक काम करण्यासाठीचा पण त्यांचा तसा जोर आहे. साधारण सध्याचं सरकार सत्तेवर आल्यानंतर 2-3 महिन्यातच एक सर्व जिल्ह्यांसाठी महसूल आणि जिल्हा परिषदेसाठी ई-गव्हर्नन्सचा कार्यक्रम जाहीर केलेला होता आणि त्यात वेगवेगळ्या ह्याच्यावर जिल्ह्यात काम करण्याचं त्यांना संबंधितांना निर्देश देण्यात आले होते. त्या दिलेल्या निर्देशानुसार त्या ई-गव्हर्नन्स पोर्टलवरचं एकत्रीकरण जे धाराशिव जिल्ह्यात करण्यात आलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी त्यात अगदी वैयक्तिक लक्ष घालून जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा होईल, त्यांची काही अडचणी तक्रारी असतील त्या दूर कशा करता येतील या संबंधी स्वतः आणि सर्व यंत्रणेला लक्ष देण्यास सांगितलं आणि त्यात अगदी चांगल्या प्रकारे यश आल्याचं दिसून येत आहे. आणि मग या 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्य शासनानं मग क्रमवारी काढली आणि त्यात महसूलच्या कामकाजात पूर्ण महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचं महसूल प्रशासन 3ऱ्या क्रमांकावर आलं आहे. या ई-गव्हर्नन्सच्या कामकाजाचं अवलोकन केल्यानंतर त्याविषयी ज्यांनी उत्तम काम केलं आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींचा गुणगौरव मुंबई येथे शासनाच्या वतीने करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि इतर विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचं पूर्ण जिल्ह्यात पण अभिनंदन होत आहे.
आपण काल तुळजाभवानीची धाकटी बहीण येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या संदर्भात ज्यांनी धर्मदाय कार्यालयात अगदी बॉन्डवर आणि नोटरी करून तक्रार दिली आहे, त्या तक्रारीची बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीत आपण बोलताना गुरव समाजाचं कुठं अवमान होईल असं केलेलं नव्हतं. गुरव समाज अगदी पुरातन काळापासून देवीच्या सेवा कशी इमाने इतबारे करतो असं सांगितलेलं होतं. तरीही जी ट्रस्ट आहे श्री येडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट, त्यावर देवीचे पुजारी असलेल्या गुरव समाजच त्याच्यावर प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचीच ती ट्रस्ट आहे. त्यामुळं साहजिकच काहींना त्यामुळं त्यांच्या ह्याला मनाला लागणं साहजिकच होतं. त्यावर मग काल मला येरमाळा देवी श्री येडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टच्या संबंधित असलेले आणि समाजकार्य पण करणाऱ्या समाधान बेद्रे यांनी दूरध्वनी केला. मग आम्ही त्यांना बातमी कशा संदर्भात काय हे पण सविस्तर सांगितलं. त्यावर मग त्यांनी वस्तुस्थिती पण आमचीही बाजू जाणून घ्या असं म्हटले आणि त्यांनी जे मला व्हॉट्सअपवर हे दिलं आहे त्यात समाजानं काय काय देवीसाठी केलं याचं त्यांनी माहिती दिली आहे. त्याबद्दल गुरव समाज देवीची सेवा पूजा अर्चेत कुठं कमी पडत नाही हे आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे. त्याबद्दल काहीही नाही. मात्र त्यांनी जे सांगितले की धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकामार्फत दर 1-2 महिन्याला दानपेटी उघडली जाते, पैसे त्यांच्या समक्ष मोजले जातात आणि त्यांच्याकडूनच बँकेत ते भरले जातात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे काही भाविक सोन्या चांदीचे अलंकार देवीला वाहतात तेही त्यांच्यासमोरच हे केलं जातं आणि मग ते एका लॉकरमध्ये ठेवले जातात असं समाधान बेद्रे यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांनी त्यात जो उल्लेख केला आहे की ज्यानं तक्रार केली आहे तो नशापान करून त्यानं तक्रार केली असं त्यांचं म्हणणं आहे. आमचं असं म्हणणं आहे की मग देवीच्या मंदिरावर देवीची पूजा करणारे किती टक्के पुजारी निर्व्यसनी आहेत याचाही खुलासा समाधान बेद्रे यांनी करणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं. असो, त्यात त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडला आहे की ज्यांनी तक्रार केली त्यांना देवीच्या पूजेचा मान हवा आहे, परंतु ही जे तक्रार करतात ते आमच्या गुरव समाजातील मुलींचे पती आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मशास्त्रात मुलीला येडेश्वरी देवीची पूजा करण्याचा हक्क देण्याचा कुठं उल्लेख नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं त्यांचं म्हणणं चुकीचंच आहे असं आम्हाला वाटतं. कारण कुटुंबातील मुलाला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार मुलीलाही असतो असं भारतीय संविधान सांगतं. त्यामुळं त्याचाही त्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता जो मंदिर ट्रस्टच्या विरोधात तक्रार धर्मदाय कार्यालयात दिली आहे त्याचा सविस्तर खुलासा श्री येडेश्वरी मंदिर ट्रस्टनं करावा अशीच अपेक्षा आहे. आम्ही ना देवीचं काही बदनामी व्हावी किंवा देवीसाठी येणाऱ्या भक्तावर त्याचा परिणाम व्हावा या हेतूनं ती बातमी केलेली नव्हती. आमचे 2 आक्षेप आहेत. एक, तुम्ही ट्रस्ट करताना गावातील इतर समाजाच्या कोणाला का त्या ट्रस्टवर घेतलं नाही, आणि दुसरं, ज्यावेळी देवीचं तो दानपेटी असेल, देवीला अर्पण केलेल्या दागदागिन्याची मोजदात असेल तेव्हा किमान येरमाळा ग्रामपंचायतीला ते कळवता का, ग्रामपंचायतचा कोणी सदस्य किंवा सरपंच उपसरपंच या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलावता की नाही
याचं उत्तर श्री येडेश्वरी मंदिर ट्रस्टनं देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. कालपासून IPLच्या 19व्या हंगामाला बेंगलोर येथे सुरुवात झाली. कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिलाच सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या 2 संघात झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाचं कप्तानपद ईशांत किशन सांभाळत आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कप्तान हा रजत पाटीदार आहे. दोन्ही संघात उत्तम असे फलंदाज आहे. मात्र हैदराबाद संघाकडं गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्याचं आहेच आणि ते काल मैदानावर पण दिसलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सनं 201 धावा काढल्या. त्यात संघाचा कप्तान ईशांत किशनच्या 39 बॉलमध्ये काढलेल्या 80 धावा या महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. प्रत्युत्तरात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला त्यावेळेस प्रारंभी विराट कोहली यानं अगदी शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि संघाला 16व्या षटकातच 210 धावा करून विजयी करण्यात त्यानं मोलाचा वाटा उचलला. आता काल स्पर्धा सुरू झाली आहे. इथून पुढं म्हणजे कालपासून 65 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम होतील, अनेक जागतिक विक्रम मोडले जातील आणि नवखे खेळाडू पण आपली चमक दाखवतील, असंच एकंदरीत स्थिती असणार आहे. आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.